नमस्कार श्रोत्यांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या आध्यात्मिक प्रवासात. आज आपण अत्यंत कोमल पण मनाला स्थिर करून ठेवणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. नाम आणि मनःशांती. हा आपला नामाची महिमा शृंखलेचा 25वा उपाख्यान आहे. आपण सर्वजण जीवनात काही ना काही शोधत असतो. कोणीतरी यशासाठी धडपडत असतो, कोणीतरी प्रेमासाठी, कोणीतरी स्थैर्यासाठी. पण ह्या सगळ्यांच्या पाठीमागे असलेली खरी इच्छा ही एकच, मनःशांती. आणि ही शांती मिळवण्याचा सर्वात सोपा, सहज, सर्वांना उपलब्ध असलेला मार्ग म्हणजे नामस्मरण. नाम म्हणजे देवाचं नाव, पवित्र मंत्र किंवा एखाद्या श्रेष्ठ तत्वाचं स्मरण. वेगवेगळ्या परंपरांमध्ये याला विविध रूपं आहेत, पण त्याचा मूलभूत हेतू एकच, मनाला एक आधार देणं. आपल्या मनाचं एक वैशिष्ट्य आहे, ते कधीही स्थिर राहत नाही. विचारांची गर्दी, भावना, चिंता, आठवणी, अपेक्षा या सगळ्या लाटा मनाला सतत हलवत असतात. पण जेव्हा आपण एकाच नावावर मन एकाग्र करतो, तेव्हा ह्या लाटा हळूहळू शांत होऊ लागतात. नामस्मरणामध्ये एक अद्भुत शक्ती आहे. पहिली, ते मनाला दिशा देते. दुसरी, ते मनाचा वेग कमी करते. तिसरी, मनात जमा झालेली चिंता विरघळवते. आपण एखादं नाव, मंत्र किंवा जप करताना काही क्षणांसाठी का होईना आपल्या मनाला सांगतो, इथे थांब, इथे निवांत बस, या एका नावाशी विलीन हो. आणि त्या वेळात मनाचा ताण सैल होतो, श्वास खोल होतो आणि एक शांत स्पंदन आतून निर्माण होतं. अनेक संत व गुरु म्हणतात की नाम म्हणजे फक्त शब्द नाही, तो एक अनुभव आहे. जसा एखाद्या आईच्या नावाने आपल्याला सुरक्षिततेची जाणीव होते, तसंच देवाच्या नावाने मनाला आधार मिळतो. नियमित नामस्मरण केल्याने मनाला एक स्थैर्य मिळतं, जे परिस्थिती बदलली तरी टिकून राहतं. नामाची एक सुंदर गोष्ट म्हणजे त्यासाठी कोणत्याही विशेष वेळेची, स्थळाची किंवा तयारीची गरज नाही. चालताना, काम करताना, स्वयंपाक, प्रवास, साधं बसूनही आपण नाम घेऊ शकतो. जेव्हा जेव्हा मन अस्थिर होतं, तेव्हा ते पुन्हा नामाकडे आणायचं. शेवटी मनःशांती ही बाहेर कुठे मिळणारी गोष्ट नाही, ती मनाच्या आतच आहे. जेव्हा आपण नामाचा आधार घेतो, तेव्हा हळूहळू मनाचं अंतरंग स्वच्छ होतं आणि आतून येणारी शांतता आपण अनुभवू लागतो. जीवनातील परिवर्तनामध्ये आपण अधिक स्थिर, प्रेमळ आणि समंजस होतो. म्हणून प्रिय श्रोत्यांनो, दिवसातून काही क्षण स्वतःसाठी ठेवा, शांत बसा आणि फक्त नाम घ्या. ते नाम तुम्हाला तुमच्याच शांत, सुंदर रूपाशी जोडून ठेवेल. कार्यक्रम ऐकण्यासाठी धन्यवाद. पुढच्या भागात भेटूया. तोपर्यंत ओम शांतिः शांतिः शांतिः.